नमस्कार. धन्यवाद. श्री स्वामीचरित्र सारामृत अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरोनी शीर्षचा हात अक्षरे पंडित लिहिवीत, तैसे स्वामीचरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मी केवळ मतिमंद, केवी वर्णू चरित्र आगाद. परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरविती. ज्यांच्यावर प्रसादे करून मुडा होय शास्त्रज्ञान, त्या समर्थांचे चरण वारंवार नामतसे. कृपाळू होऊनी समर्था वदवावे आपल्या चरिता. श्रवणे श्रोतीच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त हो. सुरतोरुची घेऊना सुमन, त्याशीच अर्पावी प्रीतीने. झाला ग्रंथ स्वामी कृपेने, त्यांच्याच पदी अर्पिजे. मागील अध्यायाच्या अंती 16 विनवी स्वामी प्रती. कृपा करुणी मजवरती बडोद्या प्रती चलावे. भाषण ऐसे ऐकुनी समर्था बोला हसुनी. मल्हाररावाच्या मनी आम्हाविषयी भाव नसे, म्हणून त्यांच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे, ऐसी ऐकुनिया वाणी. चोळाप्पा खिन्न झाला मनी. त्याने सत्वर येऊनी तात्यांप्रती सांगितले. ऐसा यत्न व्यर्थ गेला, तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला, तेनं जाये सिद्धीसी. परी पाहवया यत्न करुनी, ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी? अनुष्ठान आरंभिले. ऐसे नाना उपाय केले, परी ते सर्व व्यर्थ गेले. काय सिद्धीसी न गेले. खिन्न झाले मुख त्यांचे. भक्ती नाही अंतरी, धांबिक साधनांते करी. त्यात स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. त्यांनी माजविली ढोंगे आणि केली नाना सोंगे. भक्तिविन हटयोगे स्वामी कृपा न होय. मग तात्यांनी काय केले? सप्ताहांशी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले. व्हावयाशी स्वामी कृपा. परी त्यांच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला वेगळं चित्त, काही उपाय सुचेना. मल्हारराव रूपाने पाठविले ज्या कार्याकारणे, ते आपुल्या हातून होणे अशक्य वाटते. आता जाऊनी बडोद्याशी काय सांगावे राजासी, आणि सकळ जनांशी तोंड कैसे दाखवावे. ऐसे उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजन न्यावे पळवून येतीसी. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती, हे नेणे तो म्हणती, म्हणून योजली कपयुक्ती. परी ते सिद्धीते न जाय. असो कोणे एके दिवशी साधूनी योग्य समयासी. मेण्यात घालूनी स्वामींसी तात्यासाहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरिला. अर्धे मार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट वेदित झाली. मेण्यातून उतरले, मागती अक्कलकोटी आले. ऐशे बहुत वेळाही घडले. हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. या प्रकारे यत्न केले, परी तितुके व्यर्थ गेले. व्यर्थ दिवस गमविले, द्रव्य खर्चिले व्यर्थसी. मग अपयशा ते घेऊनी बडोद्याशी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचुनी अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती. सर्वत्रांशी विचारिती, कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव. नृप कार्याची धरुनी हावं, आपण पुढे झाला. स्वामी कारणे वस्त्रभूषणे धन आणि अमोल रत्ने देऊनी त्याजवळी नृपाने आज्ञा दिधली जावया. तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामीं पुढे ठेवित. ती पाहून समर्थांना तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुनी डोळा. काय तेव्हा बोलले, अरे बेडी आणुनी सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी. पळाले तोंडचे पाणी, लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंताशी, सत्वरी यावे बडोद्याशी, तेथील कार्याशी सोडूनी. साहेबा विषप्रयोग केला, मल्हाररावावरी आळा आला. त्या कृत्यामाजी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती बाई बेडी पडली. स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला गाविली. ख्याती झाली सर्वत्र. समर्थांची अकृपा जयावरी, त्याच्या कष्ट होती शरीरी. कृपाच होय जयावरी, तया सर्वानंद प्राप्त होय. महासमर्था भक्त पालका, अनादि सिद्धी जगन्नायका. निशिदिनी शंकर सखा, विष्णूची आमना वसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत. सदा भक्त परिसोत षटशाध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षटशाध्याय समाप्त. शुभम भवतु. धन्यवाद.